दक्षिणमध्ये मेळावा घेतला आहे, उत्तरची तयारी करत होता, काय नेमकं मनात आहे, काय त्यानंतर उत्तर तर जिंकणारच, पण दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक दिवस जी वाढलेली दक्षिणमधली ताकद आहे त्याविषयी आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत एक प्रकारे दक्षिण पण शिवसेनेचा हे दाखवून दिलेला आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दक्षिणचा शहरी भाग हा शिवसेनेचा पूर्वीचा जो मतदारसंघ आहे, शहर मतदारसंघ, त्यामध्ये येतोच, पूर्वीचा हा मतदार आहेच। आणि खऱ्या अर्थानं शहरातीलच कुटुंब वाढल्यामुळे नागरिक या ठिकाणी दक्षिणमध्ये जास्तीत संख्येनं राहायला आलेले आहेत, बाहेर राहायला आलेले आहेत, आणि दक्षिणचा ग्रामीण भाग देखील शिवसेनेला पूर्णपणे मानणार आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुती सत्तेवर येणार, यात हे सांगायला कुणाच्या ज्योतिषाची आता आवश्यकता नाही आहे। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद ही निश्चितपणे मान्य करण्यायोग्य आहे, कारण लोकसभेला देखील सन्माननीय शाहू महाराजांचा विजय झाला, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय होता। पण दक्षिण आणि उत्तरमध्ये ह्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी त्यांचं जे लीड पडणार होतं ते लीड थोपवण्यात यशस्वीपणा त्या ठिकाणी दाखवला होता। आणि म्हणून कोल्हापूर शहर, दक्षिण आणि शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदार देखील आम्ही ठरवणार। 1990 पासून शिवसेना उत्तर तर लढवतेच, शिवसेना 1990 पासून लोकसभा देखील लढवते, आणि ज्या ज्या वेळा शिवसेनेला संधी मिळालेली आहे त्या वेळा यातून विक्रमानं मतं शिवसेनेला मिळालेले आहेत, आणि ज्या ज्या वेळा त्यांना संधी मिळालेली आहे त्या दोन्ही वेळेला त्यांना संधी त्या ठिकाणी निवडून येता आलेलं नाही आहे उत्तरमध्ये, आणि त्यामुळं या ठिकाणी वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील। पण निश्चितपणे देश बळकट करण्यासाठी, हिंदुत्वासाठी या ठिकाणी महायुती अभेद्य असेल। महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल। खरं तर उत्तरमधनं कृष्णराज महाडिक उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, नेमकं मिठाचा खडा कोण टाकतं काय वाटतं? नाही, मी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील प्रचाराची सुरुवात केली, त्यावेळेला देखील माझं हेच म्हणणं होतं की तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली गेली त्यामुळं उमेदवाराला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला गेला हा होऊ नये, कारण आम्ही सर्व सोडून आपल्यासोबत आलेलो आहोत हे देखील त्यांनी पाहिलं पाहिजे। या ठिकाणी हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलेलो आहोत, शिवसेना प्रमुखांचे विचार, हिंदुत्व यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। असं असताना शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करणं हे थोडंसं चुकीचं आहे, पण हे वरिष्ठ लेवलवर काही होत नाही आहे। स्थानिक जर कोणी या पद्धतीनं वागत असेल तर निश्चितपणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वच पक्षाच्या, महायुतीच्या त्या ठिकाणी संयम ठेवला पाहिजे। निवडणुका येत असतात, जात असतात, वरिष्ठ निर्णय घेत असतात, मात्र मला खात्री आहे की उत्तर तर शिवसेनेचा आमदार असणार, पण दक्षिणेचा देखील आमदार शिवसैनिक ठरवतील। वेगळा पर्याय लोक शोधतायत असं जाणवते का तुम्हाला? नाही, दक्षिणमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत शिवसेना ह्या पर्याय अतिशय चांगला आहे आजच्या या मेळाव्यावरून दिसते, कारण आमची चूक आहे, आजपर्यंत आम्ही दक्षिणमध्ये लक्ष घातलं नव्हतं, पण दक्षिणमधल्या नागरिकांचं, मतदारांचं एवढं भरभरून आम्हाला प्रेम मिळतं आहे, ते लोकसभेमध्ये पण मी अनुभवलेलं आहे। आणि असं असताना खऱ्या अर्थानं आमच्या हक्काचा, आमचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। या ठिकाणी शिवसेनेची ताकद फार मोठी आहे असं म्हटलं तर चुकीचं होत नाही। नाही, एक लक्षात घ्या, मी जसं म्हटलं की लोकसभेला 6,000चं मताधिक्य या मतदारसंघातून दक्षिणमधून सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी घेतलं होतं, पण दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये दोन्हीमध्ये मिळून 1,00,000च्या वरचं मताधिक्य त्यांना अपेक्षित होतं, पण दोन्ही मिळून 20,000चं मताधिक्य मिळालं। हे जरी असलं तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मताधिक्य होतं, ते काँग्रेसचं नव्हतं, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं मताधिक्य 1,00,000चं 20,000 कमी करायला देखील आम्ही यशस्वी हे शिवसैनिक ठरलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी भरीव कामगिरी या कोल्हापूर जिल्ह्यासाठी, राज्यासाठी कल्याणकारी योजना ज्या आणलेल्या आहेत, त्याचबरोबर विकास कामं केलेली आहेत, ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आज कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शिवसेना सक्षम आहे, आणि महायुतीमध्ये निर्णय झाला तर दोन्ही आमदार शिवसेने या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतील। माझं म्हणणं असंच आहे की आपण साधे कार्यकर्ते आहोत, आपण एका विशिष्ट हेतूने एकत्र आलेलो आहोत। ज्यावेळेला 2019ला सार्वत्रिक विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला उद्धवजी ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले,
अर्थात शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते, तर मी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, माझं दुकान म्हणजे पक्ष बंद करायला लागला तरी चालेल. मग ज्यावेळेला त्यांनी तशी भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही काही कट्टर शिवसेना प्रमुखांना मानणारे, त्यांच्या विचाराचे हिंदुत्ववादी होतो, जे सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपसोबत आलो, आम्ही सर्व सोडून आलो. हे आम्ही हिंदुत्वासाठी आलो, आम्ही हे शिवसेना प्रमुखांचे विचार होते म्हणून आलो. असं असताना आम्हाला सामावून योग्यरित्या घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे, पण मी यासाठीच म्हणतो की दुधामध्ये मिठाचा खडा का पडू नये, कितपत ती प्रक्रिया असावी हे देखील महत्त्वाचं आहे. या ठिकाणी लोकसभेला मी म्हटलं की आमच्या उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे सीट गेली, असं होता कामा नये. आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला सक्षम करायचं आहे. इंडिया @47 या माध्यमातून देशाला महासत्ता पाण्याचं स्वप्न तिने आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे, महायुतीच्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सक्षम आहोत. आम्ही सर्वजण या ठिकाणी थोडं संयमानं राहिलं पाहिजे. निश्चितपणे महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी चांगला निर्णय घेतील याची मला खात्री आहे. ते 2.5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं त्यांच्या मतदारसंघात जाऊन पुढचे खासदार नाहीत म्हणून. त्यांची लायकी काय मला माहीत आहे, कळलं का? यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या कानात हे असे कान फोकरे जे आहेत ना, यांनीच पक्ष संपवला. जे मोठे मोठे नेते पक्ष सोडून गेले ना, आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही जीवाभावानं म्हणजे आमदार असताना 50-50 आणि 100-100 गुन्हे घेऊन पक्षासाठी काम करणारे हे का सोडून जातात, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ते या ठिकाणी आले तर 50 कार्यकर्ते नव्हते. आता तुम्हीच सांगितलं, तुम्ही दाखवलं सगळ्यांना काय यांची लायकी आहे. आणि हे जे कोणी होते यांची पूर्वीच वर्तमानपत्रांनी देखील दखल घेतलेली, यांचा खरा चेहरा दाखवलेला आहे, जे माझ्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची भाषा करतात. काय लायकी आहे त्यांची? 10,000 आणि 5,000 रुपयाची पाकिटमारी करणारे, आंदोलन करून हे नेते, यांना कोण मतदान देणार आहे? या ठिकाणी कोणी येऊन दे, शिवसेना सक्षम आहे, धनुष्यबाण त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण उमेदवार असेल. खरं तर उत्तरमधनं जो पण मिठाचा खडा टाकतोय त्यांच्याबद्दल ते वरिष्ठांच्या तक्रार केलेली आहे. काय नेमकं पुढं काय समजवण्याचा प्रयत्न होणार? नाही, एक लक्षात घ्या, मी अजूनही म्हटलं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला सक्षम करायचं आहे. आणि देशाला सक्षम करत असताना पंतप्रधानांच्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण खांद्याला खांदा लावून काम करतायत. आज देशामध्ये जशी कनेक्टिव्हिटी आहे, जसं देश महासत्ता बांधण्यासाठी मार्गक्रमण करत आहे, तसं राज्यामध्ये देखील कनेक्टिव्हिटी पाहावी, राज्यातल्या कल्याणकारी योजना पाहाव्या, राज्यातली विकास कामं पाहावी. आणि असं असताना मग या ठिकाणी जिल्हा लेवलच्या देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या समन्वय ठेवणं गरजेचं आहे. हीच माझी भूमिका आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही महायुतीच्या एखाद्या नेत्यामुळं या ठिकाणी जर आपल्या पुढच्या जाहीर झालेल्या या आपल्या सीट्सना कुठला धोका होत असेल तर ती प्रत्येकाची जबाबदारी, हेच माझं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.